टीम आणि यांच्यातील द्वंद्व आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मधुर धुळे एक विस्फोटक फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती, तर दुसऱ्या बाजूला पारनेर तालुक्याचा क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख आहे प्रवीण गावडे मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिलं शुभम बोरुडे घेऊन येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय। महत्त्वाची लढत, महत्त्वपूर्ण सामना, 5 षटकांची लढत। चला फक्त वेळ वाचवा। शुभम बोरुडे षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी। यावेळी अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला चेंडूला दिशा दिली आहे। सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते। दुसऱ्या धावेसाठी पलायन, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये खातं खोललं जात आहे। 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे। स्वयंभू 11 बाभोवाडे संघाच्या धावफलकावरती। रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे। अतिशय आकर्षक वातावरण बनवलंय। चौबाजूंनी आकर्षक झालर नक्कीच आपल्याला भगव्या कलरची पाहायला मिळते। समोर झळकणारे झेंडे। ओ या वेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडू जाईल सुसाट वेगात सीमारेषा पार चौकारासाठी 4 रन। पाहुनी मोका हा मारलाय चौका। हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार। मधुर धुळे मधुरच्या बॅट मधून हा सनसनीत चौकार येताना पाहायला मिळाला। यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल आहे। निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 6 धावा। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडे यांनी फुलवलेला हा रणसंग्राम महासंग्राम तालुक्यामध्ये पार पडताना पाहायला मिळतोय। प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर तोंड भरून कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। संजय सोनवणे अगदी आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून मी स्वागत करेल। सोनवणे इलेक्ट्रिकलच्या वतीनं संजयच्या वतीनं 3000 रुपये देणगी। तर सोनवणे इलेक्ट्रॉनिक्स आळेफाटा आळकुटी संजय सोनवणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3000 रुपयांची देणगी या ठिकाणी आलेली आहे। धन्यवाद संजय सोनवणे। चेंडू सीमारेषेच्या बाहेर फटका असा धुआधार हा गेला षटकार। माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार। 12 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय। संजय सोनवणे देखील बरंचसं क्रिकेट खेळलेले आहेत। अगदी आपण पाहतोय तालुक्यातील स्पर्धा आहे आणि त्यासाठी मात्र आपलं देखील काहीतरी योगदान असावं। 3000 रुपयांची देणगी या स्पर्धेसाठी संजय सोनवणे यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय। चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय। शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न मधुर धुळेचा असफल ठरवलाय। स्कोर कार्ड वरती धावा 12 ओव्हर क्रमांक 1 मार्गस्थ असताना मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। तर ते अंकुच्या नाशिक मध्ये राहतात, ते लाईव्ह ऑनलाईन पाठवले माझे। बाभोवाडे गावचे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, मला वाटतं त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, वाईड चेक केला जाईल तिसऱ्या पंचांद्वारे। तर बाभोवाडे गावचं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व नाशिक मध्ये राहतात अंकुश शेठ जगदाळे। त्यांनी रोहनचा खेळ पाहिला, त्यांची गोलंदाजी पाहिली आणि त्याच्यासाठी ऑनलाईन 500 रुपयांचं पारितोषिक पोहोचवलेलं आहे। पाक क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स फार मोठं योगदान अगदी आपण पाहतोय। लाईव्ह बरेच जण पुण्यातून मुंबईमधून सामन्याचा आनंद घेत आहेत। फेअर डिलिव्हरी या ठिकाणी या तिसऱ्या पंचांचा निर्णय येताना जो पाहायला मिळतो आहे। धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 12। षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली। ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओव्हर संपली। बोलायचं नाही। 12 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय।
गोटू खामकर षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. समोर गाडी चमकते. समोरचा पत्रा डोळ्यावरती चमकतोय. अंकुश दादा जगदाळे जे बाबूवाड्याचे आहेत, नाशिक या ठिकाणी स्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून रोहनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन जमा आहे. धन्यवाद अंकुश दादा. धावा 12 बिनबास स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. दर्शक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. जाणकार क्रिकेट रसिक अगदी आपण पाहतोय, लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाचे पावलं या क्रीडांगणाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या हे अगदी आपण पाहतोय दुसरं पर्व यशस्वी होताना जे पाहायला मिळत आहे. गोटू खामकर षटक क्रमांक 2 टाकत असताना अगदी आपण पाहतोय प्रवीण गावडे डावखुरे हाताचा तेजपुंज तारक. कर्जुली हार या गावापासून केलेली सुरुवात. प्रतीकदादा गुले हडपसर पुणे या संघामध्ये देखील कित्येक काळ हा खेळाडू नक्कीच खेळताना पाहायला मिळाला. प्रवीण गावडे अतिशय दूरवरचे फटके सातत्याने त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती आहे प्रवीण गावडेची. मोठ्या अपेक्षा असतील. स्वयंभू 11 टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. सुशांत दादा मुटके यांच्या मालकीची असणारी टीम. खास निगोजकर देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमचे संदीप दादा कवार, योगेश लंके आणि संपूर्ण मित्र परिवार मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत असेल. कमी गतीने टाकलेला चेंडू आकाशाचे वेध, थोडासा मिस टाइम आणि झेल टिपला जातो आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. गोटू खामकर प्रवीण गावडेला टिपले. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. थँक्यू. शुभम बोरुडे हा झेल पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय दूरवरती धावत गेला, पळत गेला आणि या प्रवीण गावडेचा हा झेल मात्र टिपला. खूप महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रवीण गावडेची. तर न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल आसिफ शेख. हे देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक जुनं जाणतं नाव आहे. हंगा तालुका पारनेर. आसिफ शेख आज क्रायसिस मॅन, संकट योद्धा म्हणून भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडणार का. अगदी आपण पाहतोय 12 वरती प्रवीण गावडेची महत्वाची विकेट गेली आहे. दुसऱ्या बाजूला धडाकेबाज फलंदाज मधुर धुळे उभा आहे. गोटू खामकर यांना मिळालेलं यश. गेली कित्येक वर्षापासून गोटू खामकर यांना देखील आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतोय. एक नामांकित गोलंदाज म्हणून नक्कीच त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. गोटू खामकर हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. फाईन लेगच्या दिशेला भिरकावून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार चौकार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. अखूट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेला भिरकावून दिला. एक सनसनीत चौकार त्या ठिकाणी मात्र वसूल केला आसिफ यांनी. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोटू खामकर तयार. यावेळेला बिग ब्लास्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिड विकेट रिझम मध्ये षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. आणि याच बरोबर आणखीन एक हवाई फायर. मी यशस्वी होणारच या विश्वासाने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. ठोकलाय षटकार आसिफ शेख. नजर धरणार माणूस दमदार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आसिफ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. ओ यावेळी अगदी आपण पाहतोय सुरेख कलेक्शन त्या ठिकाणी केले. अनेक खेळाडू चमकताना पाहायला मिळाले. तारे सितारे खऱ्या अर्थानं या पीपीएलच्या माध्यमातून चमकताना पाहायला मिळाले. संदेश गाजरे 18 चेंडूमध्ये केलेला 55 धावा, 12 चेंडूमध्ये अर्धशतक झळकवलं त्या ठिकाणी या सुशांत गायकवाड यांनी. तुषार मोरे यांनी केलेली अष्टपैलू कामगिरी, डीके डेंजर किलर यांनी केलेला खेळ सगळ्यांनी नक्कीच पाहिला, अनुभवला. यावेळी अगदी आपण पाहतोय ओ खराब कलेक्शन आहे. त्यानंतर मात्र ही सिंगल कंप्लीट केली जाईल, एक धाव पूर्ण केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं जाऊन पोहोचेल 29 वरती. रोहन साबळे यांनी केलेली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी रोहन साबळेची आपल्याला जी पाहायला मिळाली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरत जगदाळे यांच्याकडून ओव्हर संपली. बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. अनिकेत बेलकर 29 धावा धावफलकावरती आहे. एक रायझिंग स्टार आहे, अनेक स्पर्धा सद्यस्थितीला तालुक्यातील गाजवतोय अनिकेत बेलकर देखील. अगदी आपण पाहतोय महत्वाचं षटक हाताळत असताना समोर आहे आसिफ शेख. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने फटका खेळलाय, शतरक्षक चेंडूच्या खाली कॅट ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. जीवनदान त्या ठिकाणी आसिफ यांना मिळताना जे पाहायला मिळतंय. जो फलंदाज अतिशय घातक विस्फोटक फलंदाजी करतोय त्याला अशा प्रकारचं जीवनदान देणं महागडं ठरू शकतं. कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं. टोटल वरती नजर टाकली तर धावा 30 एका गाड्याच्या मोबदल्यात ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ असताना प्रत्येक विकेटसाठी जावेदभाई कुरेशी चिंचवणचा राजा यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. अनिकेत बेलकर साठी जोरदार अपील त्या ठिकाणी पंचांकडे केली जाते. चेंडू थोडासा दूर अगदी आपल्याला पाहायला मिळाला बॅटच्या रीच पासून आणि जोरदार अपील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जी केली जाते. धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या 30 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. चला चालू करा विनंती आहे. पंचांनी निर्णय दिलाय एस साठी रिव्ह्यू नाहीये, त्यामुळे आता चालू करायचं. धावा स्कोर कार्ड वरती 30 ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ आहे. उद्या असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप. उद्या असेल अंतिम दिवस, अखेरचा दिवस. पीपीएल श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडे यांचे एक शानदार आयोजन. उद्या फायनलचा दिवस मोठ्या थाटामाटात संपन्न होईल. आपण बार पाहायला मिळतोय ऑफस्टिकच्या जास्तीत बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे. अवांतर एक धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलकावरती धावा 31 ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ असताना मारा करण्यासाठी बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेला मधुर धुळे अगदी चाचपड खेळत असताना आज आपल्याला पाहायला मिळतोय मधुर धुळे. तसं जर पाहिलं तर मात्र होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये कित्येक मैदानं या खेळाडूंना गाजवलेली आहेत. परंतु आज रायझिंग स्टार युवा सितारा अनिकेत बेलकर अप्रतिम कामगिरी करतो आहे. मधुरला रोखून ठेवले. अगोदर फ्रंट फुट वरती आले आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला खेळलाय शानदार षटकार. तुम्ही जास्त काळ त्याला रोखून ठेवू शकत नाही. नाव आहे मधुर धुळे, ठोकलाय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. अक्षय मंडले यांनी संपर्क करायचा आहे. मंडले सरांबरोबर आपण संपर्क करा. अक्षय मंडले, दीपक सरांबरोबर आपण संपर्क करायचा आहे.
अटॅकिंग माइंडनं नेहमीच मधुर धुळे याला आपण खेळताना पाहिलं. तुम्ही त्याला जास्त काय रोखून ठेवू शकत नाही. काही चेंडू निर्धाव, परंतु त्यानंतर अगोदरच फ्रंट फुटवरती आला आणि त्यानंतर मात्र एक सुंदर फटका त्या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढला मधुर धुळे यांनी. धावफलक 37 वरती एका गड्याच्या मोबदल्यात 2.4 षटकाचा खेळ संपला. आदेश कोरडे सर यांचे फार मोठे कष्ट नक्कीच पाहायला मिळतात. या 15 सिरीज अगोदर झाल्या त्यामध्ये देखील आणि लेदर क्रिकेटचे अनेक खेळाडू आज AK-47 अकॅडमीच्या माध्यमातून नक्कीच घडताना पाहायला मिळतात. क्रिकेट क्षेत्रामध्ये चांगलं कामकाज कोरडे फॅमिलीचं अगदी आपण पाहतोय. गोपाळदादा कोरडे असतील, त्यानंतर मात्र डी असेल, आदेश असेल, अतिशय सुरेख कामकाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. गोपाळदादा यांनी देखील कवटी क्रिकेट अगदी कवटी बॉलवरती बरंचसं क्रिकेट नक्कीच खेळून काढलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आणि आता पुढची पिढी देखील येते. ओम कोरडे देखील अनेक मैदान सध्या गाजवताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 38 धावा, अगदी या 3 षटकांचा खेळ संपलाय. एका विकेटचा मोबदला. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओहोर संपली. बोलायचं नाही, अव कॉपी करायची. 38 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो बाकी असेल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर येतोय संतोष कोरडे. हा तोच गोलंदाज आहे. गारखिंडी प्रीमियर लीग मध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती. क्रिकेट रसिकांची मनं या संतोष कोरडेनं मात्र जिंकली होती. आणि तो संतोष कोरडे अगदी आपण पाहतोय षटक हातामध्ये घेत असताना. काही काळ बाभोवाडे गावचं क्रिकेट जरी बंद असलं तरी त्यानंतर जी भरारी घेतली एक कौतुकास्पद. पारनेर तालुक्या टेनिस बॉल क्रिकेटचं पॉवर हाऊस बाभोवाडा 15 सिरीज पार पडल्यानंतर PPL संपन्न होते. आणि भविष्य काळात दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा याच मैदानावरती संपन्न होणार आहे. आणि त्याची उद्घोषणा देखील कालच केली. धावा 38 एका गड्याच्या मोबदल्यात. आडव्या बॅटनं फटका पुन्हा एकदा मधुर धुळे. आता मात्र परतावं लागेल. खूप महत्वाची विकेट. बडी मछली जाल में मधुर धुळे बॅक टू द पॅव्हेलियन. खूप महत्वाची विकेट संतोष कोरडेला मिळते. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांच्याकडून दमदार विकेट. थँक्यू. तर सालाबाप्रमाणे या जानेवारी महिन्यामध्ये रांदे प्रीमियर लीगचं देखील आयोजन मोठ्या धूमधडाक्यात होणार आहे. पारनेर तालुक्यातील गाव स्तरावरची पहिली प्रीमियर लीग रांदे प्रीमियर लीग अगदी तिचं आयोजन नक्कीच होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये. अनेक स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीला येत आहेत. पुणेवाडी प्रीमियर लीग देखील भविष्य काळात आपल्या भेटीला येते. तालुक्याचं क्रिकेट वाढतंय ही आपल्यासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बाब नक्कीच जी आहे. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 4थं मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतोय. यावेळेला बिग ब्लास्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. नजर धरणार माणूस फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. थँक्यू. शुभम गीते नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. कालच मी त्याची माहिती तुम्हाला नक्कीच दिली. मोठाल्या प्रोफेशनल टीम मधून शुभम गीतेला याला आपण खेळताना पाहतो. अगदी आपण पाहिलं गत वर्षीची लोणी प्रवरा नगरची क्रिकेटची स्पर्धा गाजवली. संगमनेर तालुक्यातील राजा शिवछत्रपती करंडाकामध्ये देखील सिरीज घेतली होती. तोच खेळाडू आहे शुभम. परंतु या ठिकाणी कव्हर पॉइंटला गोटू खामकर चेंडूच्या खाली आहे. शुभम गीतेला परतावं लागेल. संतोष कोरडे गावातील गोलंदाज किती जबरदस्त कामगिरी करतोय. विकेट.
क्रिकेट रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय संतोष शेट येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिलदार. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती. जावेद भाई देखील काल देखील दिवसभर होते, आज देखील दिवसभर आहेत. त्यांच्याही चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो आहे. अळकुटीचं मैदान बंद झाल्यानंतर बऱ्याच वेळेला आम्ही ज्यावेळेस समालोचनासाठी असतो, अनेक खेळाडू अळकुटीच्या आठवणी नक्कीच सांगत होते. मैदानाच्या अभावामुळे नक्कीच ती स्पर्धा बंद पडली, परंतु अगदी आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या स्पर्धेचं आयोजन होऊ लागलेलं आहे. आणि भविष्यात नक्कीच मोठमोठे खेळाडू या मैदानावरती येतील. अगदी पीपीएलच्या माध्यमातूनच आपल्याला अनेक सुपरस्टार पाहायला मिळत आहेत, परंतु भविष्यात कृष्णा सातपुते सारखा खेळाडू देखील या मैदानावरती नक्कीच खेळण्यासाठी येईल. दरम्यान अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा म्हणजे जे खेळाडू क्रिकेट रसिकांना अपेक्षित असतात, केतन म्हात्रे, कृष्णा सातपुते, बबलू पाटील यांसारखे खेळाडू देखील भविष्यात या ठिकाणी खेळायला येतील. आणि दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा नक्कीच आपण कालच या ठिकाणी उद्घोषित केलेली आहे, डिक्लेअर केलेली आहे. धाव फलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 44 3 गाड्यांच्या मोबदल्यात ओव्हर क्रमांक 4 चा खेळ मार्गस्थ आहे. आकाश बोळेसाठी टाकला गेलेला हा चेंडू अप्रतिम अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आयकॉन आणि आयडॉल दोघांनाही मात्र बाद केले. संतोष कोरडे लाजबाब गोलंदाजी, फक्त धावा खर्च केल्या त्या 6. अप्रतिम गोलंदाजी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरत जगदाळे यांच्याकडून ओव्हर संपली. बोलायचं नाही, अव कॉपी करायची नाही. नंबर 1 क्वालिटी. गावातील खेळाडू चांगली कामगिरी करतोय. या ठिकाणी श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडी यांच्या माध्यमातून संतोष कोरडे यांनी जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. आज दिवसभर पारितोषिकांची उधळण श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडी यांच्या माध्यमातून. उद्या मात्र धुराळा ऑफिशियलचा देखील पगाराचा दिवस आहे. उद्या धुराळा आहे सरांनी सांगितलंय. आमचे डीजे ऑपरेटर कुठे आहेत? सावलीला. धावा 44 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. स्लॉग हिट, बिग हिट, षटकार. नजर धारदार माणूस दमदार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. याचबरोबर अर्धशतक पूर्ण होत आहे. सकाळपासूनच्या मॅच जर आपण पाहिल्या 45 46 47 48 असा धावफलक पाहायला मिळत होता. आता अर्धशतक पूर्ण झालंय स्वयंभू 11 बाभवाडी टीमचं. आसिफ शेख 7 चेंडू 24 वरती खेळतोय. लक्ष वेधून घेतोय. मन जिंकणारी फलंदाजी करतोय आसिफ. पुराणी ताकद, जुना जाणता खेळाडू आहे हंगेगावचा. अगदी आपण पाहतोय चांगला खेळ साकारताना. 7 चेंडू 24 वरती आहे. संघाचा धावफलक 50 वरती. आणि अगदी आपण पाहतोय हरीश नवले हे अंतिम षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पीपीएल पारनेर प्रीमियर लीगचा थरार अगदी आपण अनुभवतो आहे. यावेळेला लोअर फुल टॉस होता. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र एका धावेच्या साह्यानं मला वाटतं धाव घेतलेली नाहीये. 50 वरती धावफलक स्थिर आहे. प्रोजेक्टर स्कोर 57 वरती अगदी आपण पाहतोय जाऊ शकतो. हे अंतिम षटक मार्गस्थ आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आशिफ यांनी. गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि याच बरोबर विकेट देखील पाहायला मिळेल. आसिफला परतावं लागेल. महत्वाची विकेट. आसिफ बाद.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. आणि न्यू बॅटर ओम कोरडे डीके यांच्या पावलावरती पाऊल टाकत अगदी आपण पाहतोय सद्यस्थितीला तालुक्यातील अनेक प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या बॅटने गाजवणारा खेळाडू ओम कोरडे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आहे. स्ट्राईक एंड वरती ओम कोरडे 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हरीश तयार. हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड +4 लॉंग स्टॉपला चेंडू जातोय. नॉन स्टॉप चौकारासाठी वाईड +4 एकूण 5 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 55 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटक मार्गस्थ आहे. ओम स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. आणि यावेळेला लॉफ्टेड ड्राइव्ह दाखवला आपला जलवा. ओम कोरडेनं ठोकलाय षटकार. 6 धावा. नजर धारदार माणूस दमदार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. सलग 3 षटकार ठोकले तर श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडी यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक ओम कोरडेसाठी. पहिला तर ठोकलाय, आणखीन 2 खेळणार का ओम? 3000 रुपयांचं पारितोषिक असेल, आणखीन 2 लागोपाठचे षटकार खेळले तर ओम कोरडे यांनी. या वेळेला अगदी आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूच्या खाली. ओम कोरडे बाद. विकेट पाहायला मिळेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. थँक्यू व्हेरी मच. 61 धावा धाव फलकावरती. एक फायटिंग स्कोर स्वयंभू 11 सुशांत दादा मुटके यांच्या टीमनं मात्र उभा केलाय. अगदी आपण पाहतोय अंतिम चेंडू असेल या षटकातील. अगदी आपण पाहतोय 5 षटकांची लढत आता स्ट्राईक एंड वरती असेल संपत. या वेळेला शफल झाले. पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शानदार षटकार. 6 धावा. टोटल वरती नजर टाकली 67. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. नाद करा पण आमचा कुठं नाद करा. 67 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 68 धावांचा असेल लक्ष. मंगलमूर्ती या इन्फ्रा या संघाला स्वयंभू 11 बाभुवाडे अप्रतिम खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची ताकद दावणे येथे स्वयंभू 11 बाभुवाडे टीम खेळायला आली. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडे आयोजित पारनेर प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री सुशांत मुटके स्वयंभू 11 बाभुवाडे. चला बॅट्समन चला ताबडतोब.
स्पर्धेला 5,000 रुपयांची देणगी देणारे सन्माननीय साहेबराव चौधरी गुरुजी, जुने माजी अष्टपैलू खेळाडू यांचं आगमन, त्यांचं देखील मनापासून आम्ही श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडी यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत. चला बॅट्समन. महिला भगिनींच्या पाठीमागे सदैव विश्वासाने उभे राहून महिला भगिनींचा सर्वांगीण विकास करणारी संस्था म्हणजेच नवसंजीवनी संयुक्त महिला संस्था सौभाग्यवती सविता दीपक ढवळे. मॅचला सुरुवात होईल आणि जशी मॅचला सुरुवात होईल जुन्नर तालुक्याचा बुलंद आवाजाचा कहर जुन्नर भूषण, शिवनेर भूषण, म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून ऐकायला मिळतो. आकाश भाऊ शिंदे यांची जी गाणी, नात गायक, त्या ठिकाणी देखील मनोज सरांचा आवाज ऐकायला मिळतो आणि हा आवाज आपल्याला आज लाभलेला आहे. यानंतर मनोजजी बेल्लेकर सर. धन्यवाद प्रवीणजी गायकवाड सर, धन्यवाद प्रशांतजी पानमन सर. कॉलबॅकचा राऊंड आणि कॉलबॅकचा राऊंडमधला सामना क्रमांक 5वा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आणि एका बाजूला आपण पाहतो स्वयंभू 11 हा एक संघ खेळतोय. त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती इन्फ्रा यांना आपण या ठिकाणी पाहतोय आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की धावसंख्या एक तगडी उभारली गेली. बनवल्या गेल्या 67 बनवायच्यात 68 धावा 5 ओव्हरमध्ये आणि मंगलमूर्ती इन्फ्रा 11 या टीमला इथे धावसंख्येचा पाठलाग करता येणार का हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. इथे जीवनदान मिळत आहे आणि या जीवनदानाचा फायदा इथे घेतला जाणार का हे पाहायला सुद्धा खूप मजा येणार आहे. प्रवीण गावडेच्या रूपानं पहिलं षटक अगदी आपण पाहतोय मंगलमूर्ती इन्फ्राच्या विरोधात 3 चेंडू आतापर्यंत प्रवीण गावडेने टाकलेत आणि 2 धावा त्यांनी आतापर्यंतच्या खर्च केलेल्या ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सूर्यप्रकाशची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आज बऱ्याचशा खेळाडूंची होताना पाहायला मिळाली. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय शुभम गीते याला विसरून चालणार नाही. त्याची धुवाधार फलंदाजी आणि चित्तच अगदी आपण पाहतोय जे होताना पाहायला मिळाली. टिंगरे सरकार या ग्रुपमध्ये सुद्धा आपण या खेळाडूला खेळताना पाहिलेला आहे. भरतदादा टिंगरे यांच्या सानिध्यात हा खेळाडू सातत्याने पुणे शहरामध्ये खेळताना पाहायला मिळतो. त्याबरोबर आश्वी, संगमनेर तालुक्यातील आश्वी गाव, तसा प्रॉपर अहिल्यानगर जिल्ह्यातलाच खेळाडू आहे. आश्वी त्याचं प्रॉपर गाव आहे आणि सगळ्यात फेमस टुर्नामेंट खेळणारा खेळाडू म्हणजे वंजारी प्रीमियर लीग. या वंजारी प्रीमियर लीगमध्ये आपल्या नावाचा डंका शुभम गीतेने जो गाजवला, त्या स्पर्धेमध्ये लागोपाठचे 3 विकेट, लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 3 षटकार हा विक्रम शुभम गीतेच्या नावावरती होताना पाहायला मिळाला. आणि तिथून पुढे हा जो खेळाडू आहे इतका प्रकाश होतात आला की बऱ्याचशा स्पर्धेमध्ये एक आयकॉन, आयडॉल म्हणून याची मागणी होताना पाहायला मिळाली. असा असणारा शुभम गीते आपल्याला जो पाहायला मिळतोय. उजव्या हाताने डावखऱ्या हाताने प्रवीण इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ती चेंडू डाट, चेंडू ते निर्धाव, षटकाची वेळ समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या 3 बाद 3 धावा, 3 रन 3 धावा धावफलकावरती. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओहोर संपली. बोलायचं नाही.
यावेळेचा चेंडू परत एकदा डॉट. गोलंदाज बदललाय, मालिका तीच चालू आहे. हिरो फक्त बदललेला आहे. तीन वरती धावफलक. शुभम गीते गोलंदाजी मार्कवरती आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. शुभम पाहूया काय क्रमात करतोय. तुम्ही पहा ना, म्हणजे तुम्ही शुभम गीतेचं टी शर्ट पाहिलं त्याच्यावरती काय नाव आहे? रणजित फराडेचा हे टी शर्ट निश्चितप्रमाणे आहे. आपण पाहतो मला तर या टीममध्ये सुरुवातीला रणजित फराडेची निवड केली गेली, पण अचानक अगदी आपण पाहतो बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा वेळ नव्हता म्हणून शुभम गीते याला केलेला कॉल आणि एका कॉलवरती या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळाला शुभम गीते. आणि शुभम गीते इथे विकेट मिळवताना पाहायला मिळालाय. पहिली विकेट आली. रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय संतोष शेट येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. फाईन लेगला चेंडू खेळलाय आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. डीजे थँक्यू. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापलकर धावत संख्या 9 रन 9 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहे. रिवर्सचा प्रयत्न होता इथे. आपण पाहतोय चेंडू येतो डॉट. धापलकाची धावत संख्या जी आहे ती आता 9 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. उर्वरित 19 चेंडू आणि बनवायचे आहेत 69 धावा. सॉरी 59 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 59 धाव संख्येचा पाठलाग. यावेळेस बॅकफुटला सरकत पंच केलाय. चेंडू पोचला जाऊन डीप थोड्या सीमारेषेच्या बाहेर फरार. खूप चांगला प्रयत्न होता. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. धावा. इथे उंची खूप. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल अप्रतिम. फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार
यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय बॅटवरती येऊ शकला नाही, बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. मंगलमूर्ती इन्फ्रा खूप म्हणजे अडचणीत सापडल्या गेलाय. 16 चेंडू 55 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या टीमला करायचा आहे. 2 बाद 13 धावा, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना अजून एक चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळेल. यावेळेस उजवेष्टीच्या बराचसा बार वाईट मधुर धुळे गोलंदाजी मार्गावर अगदी आपण पाहतोय. ज्याचा चेंडू हातभर वळे त्याचं नाव मधुर धुळे. धापरागती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी 15 धावा, 14 चेंडू बाकी राहिलेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 14 चेंडू 53चा पाठलाग. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. जे हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल याकडे जर लक्ष लागले गेले. अजून एक चेंडू डॉट. लागोपाठचे यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय. चेंडू खेळला गेला हवे तिथे ओ जीवनदान फिरोजला. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलच्या रूपाने धापरा करते. धावसंख्या अगदी आपण पुढे जाऊन पोहोचेल ती असेल एकूण आत्ता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 16, 12 चेंडू 52 धावा. 12 चेंडू 52. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओहोर संपली. इथे चेंडू डॉट. अजून एक चेंडू अगदी आपण पाहतो डॉट. लागोपाठचे 3 चेंडू डॉट. फिरोज पटेल इथे 8 चेंडू खेळलाय. 9 धावसंख्येवरती फिरोज पटेल. मंगलपूर्ती इन्फ्राचा असणारा आयकॉन आणि इथे परतावा लागेल. फलंदाज होईल बाद. ओम कोरडे इथे जेल घेताना पाहायला मिळाले. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांच्याकडून दमदार विकेट. गुटू खामकर जो बॅटर. वा गुटू जसा आला मला वाटतं घरूनच सेट होऊन आलाय. आले आले षटकार. नजर धरणार माणूस फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. करतोय जिथं विशिरतोय ठिकाण होतोय तिथं.
इथे डॉट आणि षटकाची वेळी समाप्ती 3-22 6 चेंडू 46. इथे एक सिंगल, शेवटचे 5 चेंडू 45 धावा. इथे चेंडू डॉट, वाईटची मागणी आणि ह्या घरातून दुसऱ्या घरात येताना पाहायला मिळाले. म्हणजे अगदी खूप मोठं अंतर पार करून गुटू खामकर येताना पाहण्यात येत आहेत. वाईटची मागणी केली गेली आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बरंच काय सांगून जाते. केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडा यांच्यातून एक बक्षीस आले. गुटू खामकर जर इथे रिवतचा षटकार खेळत असेल लागोपाठ 2 तर 2000चं बक्षीस. दोन्ही षटकार. योगेश लंके याच्यातून 1000 जर रिवतचा एक षटकार खेळत असतील तर. आणि इथे मागणी रिवतची होती पण चलो देर से दुरुस्त आहे. 6 रन. नजर धरणार माणूस दमदार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. मला वाटतं 2 चेंडू बाकी. गणेश सर 2 चेंडू बाकी राहिले. बॉल द्या, फेका. कोणाकडे? पुढच्या 2 चेंडूवरती 2 षटकार कसे आले तरी कसे येऊ. केदारेश्वर क्रिकेट क्लब यांच्या वतीने 1000. योगेश लंके 1000. गुटू खामकर तुमच्यासाठी खास प्राइज. हो गई गलती, हो गई भूल. दांडी दांडी गुल. चूक भूल देणे घेणे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. शेवटचा 1 चेंडू बाकी राहिलाय. अ गटामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं जिंकलेल्या 2 टीम मध्ये मॅच झाली होती आणि आता सुद्धा आम्ही पाहणार आहोत की पहिल्या सामन्यातला विजेता वरच्या दुसऱ्या सामन्यातला विजेता ब गटामध्ये सुद्धा लढत पाहायला मिळणार आहे. चला रुद्रा आर्वेत पालवण टीमचा कॅप्टन. चला कॅप्टन लगेच रेडी राहा. बिग हिट केलाय खूप दूरवरती. षटकार. 6 रन. शंभू शिव धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची ताकद दावणे येथे स्वयंभू 11 बाभुवाडे टीम खेळायला आली. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडे आयोजित पारनेर प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक